व्यसन, दारूचं व्यसन आणि खूप लहान लहान वयामध्ये मुलं व्यसनाधीन होतात ते आणि मार्गावरनं भटकत होतं ते. तर कलियुगामध्ये व्यायामाचं युवकांनी कसं असलं पाहिजे यासाठी स्वामी विवेकानंदांनी खूप छान मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचा एक विचार आहे की युवक कसा असावा. सर्वात प्रथम युवक कसा असावा, चेहऱ्यावरती तेज आहे. त्याच्या चेहऱ्यावरती जे त्याचा चेहरा बघून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. काही काही व्यक्तींमध्ये जसा वारा असतो, आपण तो आला की आपण होतो अरे आला मस्त आता सांगणार नाही का, आणि काय काय आला याचं गोर करणार नाही का. हा ओळख समजतो ज्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे, त्या तेजावरनं समजतं. देहामध्ये शक्ती आहे, देहामध्ये शक्ती नाही तर काहीच नाही. वेदांमधला श्लोक आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. ज्या शरीरामध्ये शक्ती नाही तो कुठल्या प्रकारच्या धर्माची साधना करू शकत नाही. मनामध्ये उत्साह आहे, मनामध्ये उत्साह पाहिजे. काही काम सांगितलं कुठे सेवेचं करायला नाही आपण नाही कुठे करू. मनामध्ये उत्साह पाहिजे. बुद्धीमध्ये विवेक आहे, काय चुकीचं काय बरोबर हे कळण्याचा सुद्धा विवेक आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी घरामध्ये तुम्ही मुलांच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा मुलांना चिंतनाला लावा, त्यांचा उद्धार तिथे होईल. हृदयामध्ये करू नये. एखाद्याचे आशीर्वाद जर तुमचं मन द्रवित होत नसेल तर तुम्ही मनुष्य जन्माला येऊन वाया घालवला तो जन्म. मातृभूमीवर प्रेम आहे, त्याचं मातृभूमीवरती देशावरती प्रेम पाहिजे. इंद्रियांवरती संयम आहे. एखाद्या 10 जण म्हणले की हे पिढी घे गायची, तो म्हणलं तुमच्या समोर 100 लोक असली पाहिजे तरी तुम्ही त्यांना म्हणलं पाहिजे. तुमचा ऑरा असा स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही दारूच्या गुत्त्यावर जरी गेले तिथल्या लोकांना दूध पाजवायची तुमच्या शब्दांमध्ये आणि शरीरामध्ये ताकद पाहिजे. मन ज्याचं स्थिर आहे, मन ज्याचे स्थिर आहे, किती विचलित करणाऱ्या गोष्टी होत्या, कुणी इमोशनल करू द्या, कुणी काय करू द्या, जर मी माझ्या मार्गावरती स्थिर आहे, माझं मन आणि माझं एकाग्रता कोण भंग करू शकत नाही. त्यासाठी मन स्थिर पाहिजे. आत्मविश्वास दृढ आहे, आत्मविश्वास दृढ पाहिजे. जसं दशरथ मांजीची गोष्ट आहे, त्यांनी 20 वर्ष राहून सुद्धा डोंगर फोडून गाववाल्यांसाठी रस्ता बनवलाच. तसा आत्मविश्वास तुमचा दृढ पाहिजे, मी हे करू शकतो. इच्छाशक्ती प्रबळ आहे, विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. किती वेळा आपण होतो माझं असं झालं, माझं लॉस होते, काहीतरी कुणी तर काहीतरी करणी बिरणी केली असेल, बाबा काहीतरी झालं असेल नाही का, काय करतो तुम्ही बघा सर नाही का, तुमच्याकडे सर बघा काय कशामध्ये. प्रत्येक वेळेस या गोष्टीच कार्य करत नाही. जर तुमची विल पॉवरच वीक असेल तर तुम्ही समाजामध्ये छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तुम्हाला फार छोट्या गोष्टी पण सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतात. धाडसाचे बळ आहे, डेअरिंग पाहिजे. सिंहासारखं निर्भय पाहिजे, डेअरिंग पाहिजेच. तुम्हाला कार्य करायचं व्हायला नको बाबा, याला बोललं की राग येत का, सत्य बोलायला घाबरलं नाही पाहिजे. त्यासाठी धाडसाचे बळ पाहिजे. सिंहासारखं निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे. तुमचं ध्येय नेहमी उच्चच पाहिजे. तर एवढं मिळवलं का झालं, तुमचं ध्येय उच्च पाहिजे. तुम्हाला स्वतःला प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही इतरांच्या स्वतःची शक्ती, ती तुमची शरीर शक्ती असू दे, धनसंपदा, तुम्ही समाजाच्या कार्यासाठी कसं लावता, त्यासाठी तुमचं ध्येय कायम उच्चच पाहिजे. आली किती गेली किती संपले परारा, तुझ्या परी नावाचा रे अजूनही दरा.